नमस्कार, मी मनीषा इंगळे जोशी। नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक चालक आक्रमक झालेत। नवी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलंय। आज 1 जानेवारी रोजी सकाळी ट्रक चालकांचं बेलापूर नजीक कोंबडभुजे गावालगतच्या रस्त्यावर चक्का जाम आंदोलन सुरू होतं। मात्र सुरळीत सुरू असलेल्या आंदोलनाला दुपारी हिंसक वळण लागलं। काही आंदोलक ट्रक चालकांनी पुन्हा रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी अटकाव करणाऱ्या पोलिसांवरच चालकांनी काठ्यांनी हल्ला केला। या प्रकरणी 40 चालकांना ताब्यात घेण्यात आलं। अंतर्गत JNPT रोडवर अंबुजा सिमेंट फॅक्टरी आहे, त्या ठिकाणी तेथील जे ड्रायव्हर लोक आहेत ते सर्व सकाळी 9च्या दरम्यान रस्त्यावर येऊन त्यांनी रस्ता बंद केला होता। त्याच्यावर कारवाई करण्यासाठी आमचे NRI पोलीस स्टेशनचे काही अधिकारी आणि स्टाफ त्या ठिकाणी गेला असता सुमारे 40 ते 50 ड्रायव्हर लोकांच्या जमावाने केले आहे। त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई आम्ही करत आहोत। ड्रायव्हर लोकांनी यापुढे आंदोलन करताना शांततेने आंदोलन करावे। कुठेही जर कायदा हातात घेतला तर त्याच्यावर अत्यंत कठोर अशी कारवाई पोलिसांकडून केली जाईल। दरम्यान नवीन मोटार वाहन कायद्यानुसार अपघातात जबाबदार चालकास 7 लाखांचा दंड आणि 10 वर्ष कारावास भोगावा लागणार आहे। या कायद्याविरोधात महाराष्ट्रासह देशभरातील सर्वच वाहन चालक आता आक्रमक झाले आहेत।